नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं अतिशय पौष्टिक बेलाचं सरबत कसं करायचं ते बघणार आहोत। उन्हाळ्यामध्ये बेलाचं सरबत पिल्याने शरीर थंड राहते, उष्माघातापासून आपल्या शरीराचा बचाव होतो। बेलामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी असल्यामुळं हे पोटाचे पूर्ण विकार कमी करायला मदत करते आणि असेच भरपूर या बेलाचे फायदे आहेत। त्यामुळे शरीराला थंडावा देणारं हे बेलाचं सरबत आज आपण कसं करायचं ते बघणार आहोत। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सरबत करायला सुरुवात करूयात। इथं मी एक बेलफळ घेतलेलं आहे। तर आता हे शेतातून मस्त बेलफळ आणलं। शहरामध्ये हे विकत पण मिळतं। तर हे बेलाच्या झाडाचं मस्त बेलफळ आणलेलं आहे। तर आपल्याला हे फोडून घ्यायचं। लवकर फुटल्या जात नाही, त्यामुळे हे असं बत्त्याने फोडून घ्यायचं। यामधला पूर्ण आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तर एक बाउल घेऊया, त्यामध्ये आपण हा गर काढून घेणार आहोत। बेलफळ मस्त पिकलेलं निघलेलं आहे। कधी बेलफळ असं कच्चं राहतं, त्यामुळे ते थोडं तुरट लागू शकतं किंवा करसड लागू शकतं। हे असं छान असं लालसर पिकलेलं घ्यायचं आहे। तर याचा पूर्ण आपल्याला हा टकराचा पण गर काढून घ्यायचा। कधी कधी बेलफळ खराब पण निघतं, तर असं चांगल्या प्रकारचं हे बेलफळ घ्यायचं आहे। वरून जास्तच काळं असलं तर ते आतून पण खराब निघतं, त्यामुळं वरचा भाग हा टकराचा पूर्णपणे पिवळा असला पाहिजे, नंतरच ते बेलफळ चांगलं निघतं। आपल्याला बेलफळ वरूनच समजतं की हे खराब आहे की चांगलं आहे, त्यामुळे वरचा भाग बघून घ्यायचा। काळा असला तर घ्यायचा नाही, पिवळा असला तर ते बेलफळ छान निघतं। तर आता हे यामध्ये पाणी टाकून मस्त असं चुरून घ्यायचं आहे। तर इथं मी हे छान असं चुरून घेतलं। यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकून घेतलं आणि अर्धी वाटीला थोडं जास्त इथे साखर टाकून घेतलेली आहे। म्हणजे तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता। आणि अर्धा तास आपल्याला हे झाकून असंच मुरू द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर आपलं हे सरबत छान मुरलेलं आहे। बेल यामधलं मस्त असं नरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण साखर टाकली, ती पण पूर्णपणे विरघळल्या गेलेली आहे। तुम्ही यामध्ये वेळेवर सुद्धा साखर टाकून घेऊ शकता। तर आता हे पूर्ण आपल्याला असं आणखी चुरून घ्यायचं आहे। तर बघू शकता पूर्ण आपला हा गर छान नरम झालेला आहे। तर इथे मी पूर्ण हा चुरून घेतलेला आहे आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं दुसरं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवायची आणि हे पूर्ण गर आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर असा हलक्या हाताने गाळून घ्यायचा, जास्त दाबून गर हा गाळून घ्यायचा नाही, कारण याच्या बिया खूप कडू असतात। तर ह्या बियाचा कडवटपणा यामध्ये गेला नाही पाहिजे, यासाठी हे हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला हा गर खूप छान निघलेला आहे आणि याचा रंग पण असा थोडा लालसर आलेला आहे। सरबत आणखी चटपटीत करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं किंचित मीठ घालायचं आहे आणि जिरा पावडर टाकायची। अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे। हे साहित्य टाकून घेतल्यावर सरबत आणखीनच छान लागतं। तर हे चविष्ट असं सरबत आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून घेऊयात। तर इथे मी थंड पाणी टाकून घेतलेलं आहे। तर असं सरबत तुम्ही फ्रीजमध्ये करून सुद्धा ठेवू शकता, मस्त 4-5 दिवस टिकतं। तर आता हे आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात। असं हे झटपट बेलाचं सरबत आपलं तयार झालं। हे अतिशय शरीराला थंडावा देणारं पौष्टिक सरबत आहे। तर असं हे उन्हाळ्यामधलं सर्वात बेस्ट सरबत आहे। तर असं तुम्ही हे सरबत घ्या आणि शरीराची उष्णता कमी करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।